शेतकरी मित्रांनो, हा आपला खाल्ला प्लॉट आहे. वरच्या प्लॉटला आपण तिथून औषध भरतो आणि खाली एक 4-5 पंपाचं औषध इथं तयार करतो. आता ही पाण्याची टॉकी आहे, उलटी ठेवलेली आहे. पाहू शकताय हाईट किती घेतलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे पाहू शकताय जी साईज जी किती छान बनत आहे खाली तळापासून. आणि 2 कांडीतील अंतर हे पाहू शकता किती छान पडत आहे. पाहू शकता हे इथून इथं आता ही कांडी आहे, जवळजवळ वितीचं अंतर पडत आहे. आणि साईज किती चांगले डेव्हलप झालेली आहे बघू शकता. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला हाईप करा आणि पॉईंट द्या, जेणेकरून जास्तीत जास्त यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल. आणि तुम्हीही तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. हे पहा, आम्ही असं फवारणी घेत आहोत आज. तर पंप भरण्यासाठी आम्ही असं जुगाड केलेला आहे, पाहू शकता शेतामध्ये. महाराजांनी एक आमच्या हेल्मेट घेतलेलं आहे, पाहू शकताय. म्हणजे ऊसाची पानं पुढची लागू नयेत, डोळ्याला तोंडाला कापू नयेत म्हणून तिने असं हे केलेलं आहे हेल्मेट. आता ते तुम्हाला घालून कसं वापरायचं हे दाखवतील. हे असं औषध भरलं जातं, जेणेकरून पंप भरायला डोक्याला टेन्शन नाही. निवांतमध्ये पंप भरतो. महाराज इकडे बघा एक मिनिट. हां, असं या पद्धतीनं महाराज पंप भरतात. ठीक आहे, जाऊ दे. हेल्मेट घातलेलं आहे तिने. 1 2 3 4 हां 5. आता पाहू शकताय तुम्ही, महाराज आत गेल्यानंतर ऊसामधून दिसत नाहीत. इतका उंच वाढलेला आहे. हा खोडवा आहे, 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. आमचे 2 मित्र आहेत फवारणीसाठी. शेतकरी मित्रांनो, आता इथं कट्ट्यावर उभारून मी व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीला आपण काय काय घेतलेलं आहे हे तुम्हाला बोर्डवर मी सांगणारच आहे. आता जे कोंब जे आहेत ऊसाचे, सशक्त कोंब जे आहेत, ते एकसारखे वर येण्यासाठी, कांडी मजबूत बनण्यासाठी आणि 2 कांडीतलं जे अंतर आहे ते सुद्धा चांगलं वाढण्यासाठी, ऊसाची साईज वाढण्यासाठी अशी आम्ही ह्याला फवारणी घेत आहोत. जेणेकरून ऊसाचं आत्ता तळामधूनच जो ऊस वाढणार आहे तो चांगला जाड आणि सशक्त बनला पाहिजे आणि त्याचं वजनही चांगलं आलं पाहिजे पुढं. त्याच्यासाठी फवारणी आम्ही घेत आहोत. त्यामध्ये ह्यावेळेला आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर केलेला आहे. ते आता तुम्हाला मी बोर्डवर समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो, काय काय घेतलेलं आहे ते. तुम्हीही शेतकरी मित्रांनो असंच नियोजन करा. आता सकाळी आम्ही फवारणी घेत आहोत, कारण संध्याकाळी आमचे जे मित्र आहेत ते संध्याकाळी येणार नव्हते. मग म्हटलं सकाळीच आपण फवारणी घेऊया, काय प्रॉब्लेम नाही. मग सकाळी आता साधारण 9:30 वाजलेले आहेत, तरी पण किती उन्हाचा ताव आहे पहा. ऊन भरपूर लागत आहे, उष्णता वाढलेली आहे. पण सकाळी शक्यतो करून 10:30-11पर्यंत फवारणी करू शकता. 11 नंतर फवारणी करू नका, कारण जास्त उन्हामध्ये फवारणी करणं टाळायला पाहिजे. आणि या उन्हाचं संरक्षण करतेवेळी शेतकरी मित्रांनो,
स्टिकरचा वापर तुम्ही करा, सिलिकॉन स्टिकरचा, त्याचाही भरपूर फायदा होतो. एक नंबर म्हणजे आपलं जे द्रावण आहे ते चांगल्या पद्धतीनं मिक्स होतं आणि 2 नंबर म्हणजे पानावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं पसरतं आणि 3 नंबर म्हणजे सिलिकॉन स्टिकर उन्हापासून सुद्धा संरक्षण चांगलं करतं, चांगल्या पद्धतीनं अन्न तयार करण्यासाठी पिकाला मदत करतं. त्यामुळं सिलिकॉन स्टिकर उन्हाळ्यामध्ये त्याचा 100% तसं पाहिलं तर स्टिकरचा वापर तुम्ही प्रत्येक वेळा करा. आम्ही प्रत्येक वेळेला करतो आहेच. फक्त तिथं बोर्डवर मी लिहून देते, मी चुकून राहते. नाहीतर स्टिकरचा वापर शक्यतो केलेला चांगला. स्टिकरचा वापर केल्यामुळे औषधाची सुद्धा बचत होते. आता पाहू शकताय 100 दिवसांचा खोडवा आहे हा. आता महाराज येत आहेत आमचे मित्र, पाहू शकताय. आता बोर्डवर तुम्हाला मी समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो. त्यांनी जे मास्क घातलेला आहे तोंडाला ते 200 रुपये किंमत आहे त्याची. डोळ्यामध्ये पण औषध जात नाही आणि शेतकरी मित्रांनो 1 एकरासाठी मी तुम्हाला डोस सांगणार आहे. एक एकरासाठी 200 लिटर पाण्याची फवारणी घ्यायची आहे. 200 लिटरच्या टॉकीमध्ये सगळं मिश्रण टाकलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही. आता आम्ही 13-00-45 1.5 किलो घेतलेला आहे. त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट तेही 1.5 किलो घेतलेलं आहे. कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो, 13-00-45 1.5 किलो. त्यानंतर जी घेतलेलं आहे 8 ग्रॅम. 6BA घेतलेला आहे 8 ग्रॅम. जेमुळं 2 कांडीतलं अंतर जे चांगला 2 कांडीतलं जे अंतर जे आहे ते चांगलं पडतं शेतकरी मित्रांनो. आणि साईज ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते. आणि 6BAमुळं वाढीला चालना मिळते, ऊसाच्या वाढीला. त्यामुळे 6BA सुद्धा घेतलेलं अतिशय चांगलं आहे. आणि हे दोन्ही समप्रमाणात घेतल्यामुळं त्याचा पिकाला चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. हे पहा 13-00-45 कॅल्शियम नायट्रेट, GA 8 ग्रॅम, 6BA 8 ग्रॅम. त्यानंतर सीवीड घेतलेला आहे आम्ही या फवारणीमध्ये, सीवीड एक्स्ट्रॅक्ट. सीवीड एक्स्ट्रॅक्टमध्ये बायोटॅक्स वापरू शकता तुम्ही, तोही ब्रँड चांगला आहे. एक्स त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत. त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर, विपुल बूस्टर हे सीवीड 200 ml घ्यायचं आहे, 200 मिली. आणि विपुल बूस्टरसह 200 मिली घ्यायचं आहे. त्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशक कंपल्सरी वापरलेलं चांगलं आहे शेतकरी मित्रांनो. कीटकनाशकमध्ये तुम्ही प्रोपेक्स सुपरसुद्धा वापरू शकताय. पान जे किडत वगैरे असेल, म्हणजे पान कातरत असेल आणि रसशोषक किडे आणि पान कातरत्या आळी वगैरे सगळं कंट्रोल करत आहे प्रोफेक्स सुपर. ते 200 मिली घ्यायचं आहे.
आणि बुरशीनाशक कॉन्टॉप वापरू शकताय. ते 200 मिली वापरायचं. त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत. आणि सिलिकॉन स्टिकर हे सुद्धा तुम्ही वापरा, अतिशय रिझल्ट चांगले आहेत. शेतकरी मित्रांनो, असंच फवारणी घ्या तुम्ही आणि तुमच्याही पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला.